भगवती ज्ञानेश्वरीमध्ये अध्याय 6वा आणि 6व्या अध्यायामध्ये आपण कालपर्यंत विषय पाहत होतो की या ठिकाणी भगवंत अर्जुनाला विषय सांगत आहे की अर्जुना, तो ह्या ठिकाणी सांगत आहे की मन ह्या ठिकाणी फार चंचल आहे. फार त्या ठिकाणी या मनाला राहायचं जरी म्हटलं तरी त्रैलोक्य सुद्धा कमी पडत आहे. अशा स्वरूपाचं हे काय मन आहे. आणि हे जे मन आहे, हे मन कधीही ताब्यात न येणारं, कधीही आकळण्यासारखं नसलेलं अशा स्वरूपाचं मन आहे. म्हणून देवा, तुम्ही जो साम्ययोग त्या ठिकाणी सांगत आहात, पण अशा पद्धतीनं तो साम्ययोग आणि प्राप्त होणं शक्य नाही. का प्राप्त होणं शक्य नाही? कारण प्राप्त करून घेण्याकरता मनामध्ये स्थिरता असणं फार गरजेचं आहे. पण हे मन मात्र कोणत्याही प्रकारे स्थिर राहू शकत नाही. कसं स्थिर राहू शकत नाही? म्हणून ऐसे कैसे घडेल जे मर्कट समाधी येईल. असं कसं होईल देवा की माकडाला कधी समाधी होईल का? किंवा राहा म्हणतीला राहील महावतो, किंवा सोसाट्याचा असणारा मोठा वारा आणि त्याला म्हणलं थांब, तर ते कधी थांबल का तो वारा? जसं माकड समाधी घेऊ शकत नाही, कधी वाऱ्याला राहा म्हणलं तर राहू शकत नाही. त्याच प्रकारे हे जे मन आहे, हे वाऱ्याप्रमाणे त्या ठिकाणी काय वाहणारं आहे. हे माकडासारखं त्या ठिकाणी चंचल आहे. अशा पद्धतीने हे मन बुद्धी ते सळी आणि निश्चया ते टाळे, धैर्यशी हातपळी मिळून जाई. हे मन म्हणजे काय? बुद्धी ते सळी, बुद्धीला छळण्याचं काम सातत्याने करत असतं. आणि बुद्धी निश्चय करत असते, त्या निश्चयाच्या ठिकाणी टाळाटाळ अशा पद्धतीनं करायला लावणार आहे. आणि त्या बुद्धीला काय धैर्य, आणि अशा पद्धतीनं काय होतं, त्या बुद्धीचं जे धैर्य आहे, त्या धैर्याच्या हातपळी मिळवून जाय आणि त्याच्यावरती काय त्याला फसवतं किंवा त्याला त्या ठिकाणी हातावर तुरी देऊन निघून जाणारं मन आहे. जे मन विवेकाते बोलवे, संतोषाशी चाड लावे, बैशीजे तरी हिंडवे दाही दिशा, विवेकाते भुलवे विवेक सारासार विचार. त्याला अशा पद्धतीने ते भुलवण्याचं काम करत आहे. संतोषाशी चाड लावे, जिथं लोक समाधानी आहेत का नाही, जिथं समाधानी संतोष आहे, आनंद आहे, सुख आहे, तिथं सुद्धा काहीतरी नवीन अशा प्रकारची चाड, इच्छा, आवड हे मन निर्माण करत आहे. आणि जिथं विवेक आहे, जिथं संतोष आहे, तो शांत बसलेला आहे, पण तिथं बैशीजे तरी पण त्याला हिंडवी दाही दिशा, आणि 10ही दिशांना त्या पद्धतीने हे मन असं फिरवायला लावतो. अजूक जे निरोधले घे उवाओ, दया संयमचे होय साहो, ते मन आपला स्वभाव सांडील काय. जे निरोधले घे उवाओ, ज्याचा निरोध केला असता आहे का नाही, परत काय उवाओ, आणि त्याला परत काय करतं, ते उसळी घ्यायला लावतो. म्हणजे निरोध केला, निग्रह केला, स्थिर केलं, सारं केलं, ते काय करतं, अधिक कोंडिता चरफडी भलतीकडे घाली उडी, तुकोबराय म्हणतात तसं. ते काय करतं, त्याचा निरोध केलं, निरोधलं तरी काय करतं, ते घ्या वाहो, आणि अशा पद्धतीने ते उसळी घेतं. जया त्या मनाला संयमाची होय साहो, आणि आता त्या मनाचा त्या ठिकाणी काय केलाय, संयम करण्याचा प्रयत्न केला. पण तोच काय होतो, संयम त्याला सहाय्यकारी होतो. कशाला? अशा पद्धतीनं उसळी घ्यायला. ते मन आपला स्वभाव सांडील काय. आता ते मन आहे, ते आपला स्वभाव त्या ठिकाणी काय चंचलता, अस्थिरता, एका ठिकाणी न राहणं, अशा प्रकारचा त्याचा स्वभाव आहे. ते कधी टाकल का? म्हणून मन एक निश्चळ राहिलं. म्हणून हे मन ऐक नाही,
एक निश्चळ राहील, असं कधी एकदा शांतता राहील का? मग आम्हाशी साम्य होईल. आणि एकदा ते स्थिर राहिलं तर मग कुठेतरी आम्हाला त्या ठिकाणी साम्य योगाला प्राप्त होता येईल. हे विशेष न घडेल याची लागे. आणि देवा, हे विशेष म्हणजे यापैकी अजून काय विशेष करायला पाहिजे, किती सांगायला पाहिजे. म्हणून कितीही विशेष करा आणि कितीही त्याचं वर्णन करा, काही त्या ठिकाणी विशेष जरी केलं पण न घडेल याची लागे. या कारणामुळं अशा पद्धतीनं ते कितीही विशेष प्रयत्न केले तरी ते या कारणामुळं कधी स्थिर होऊ शकत नाही. मग देवा, असं असणारं ते मन आहे. आता ते मन कधीही शांत राहण्यासारखं नाहीये. आणि मग त्याचा निग्रह कधी होईल का? तेव्हा कृष्ण म्हणले, देवा कृष्णच म्हणू लागले अर्जुना, अरे बाबा तू म्हणतो ना तसंच आहे, त्याच्यात काही बदल नाही. या मनाचा स्वभाव काय आहे? चपळच त्या ठिकाणी आहे. पण चपळ जरी असलं तरी अशा मनाला वैराग्याचा आधार दिला आणि अभ्यासाच्या मार्गाला लावलं तरी केव्हा तरी एका वेळेला ते स्थिर होईल का नाही? कधीतरी एका वेळेला ते नक्की स्थिर होऊ शकतं. असा अनुभव आणि आतापर्यंत कोणालाच नाही. असं कधी झालं का की आपलं असं, हे ठीक आहे का मन चंचल आहे, चपळ आहे, स्थिर राहणार नाहीये, ही गोष्ट ठीक आहे. पण मन कधी स्थिर नाही झालं का? मन कधी स्थिर झालं नाही असं नाहीच आहे. विचारसागरामध्ये त्याने शंका केली होती की आम्हाला ब्रह्मप्राप्ती करून घ्यायची आहे. मग ब्रह्मप्राप्ती करून घ्यायची आहे असं म्हटल्याच्या नंतर ब्रह्मप्राप्ती म्हणजे काय? तर ब्रह्मप्राप्ती आणि सुख हे भिन्न नसून काय आहे? ब्रह्म म्हणजे सुख, सुख म्हणजेच ब्रह्म. तेव्हा असं ते म्हणले आम्हाला ब्रह्मप्राप्ती झाली नाही. तर त्याला सहज प्रश्न केला, तुला सुख झालं का नाही? म्हणले मला सुख झालं. आणि मग सुख म्हणजे ब्रह्म, ब्रह्म म्हणजे सुख आहे. मग ज्या अर्थी तुला सुख होतं त्या अर्थी तुला ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती होती, फक्त एकसारखी टिकत नाही. तसं मन आपलं शांत जर होत असेल, स्थिर होत असेल, तर त्यामध्ये आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाचा अनुभव येत नाही का? येतो अनुभव. म्हणजे हे मन आपलं स्थिर झाल्याशिवाय अशा प्रकारे आपल्याला आत्मस्वरूपाचा अनुभव येत नाही. म्हणजेच मन आपलं कधीतरी स्थिर होतं का? कारण सुखाचा अनुभव येतो. तसं या ठिकाणी काय आहे? हे मन कायमचं स्थिर झालं पाहिजे. आता कायमचं स्थिर होत नाही. मग काय होतं? मनामध्ये स्थिरता जरी झाली तरी विषय आपल्यामध्ये काही ना काही येत असतात. आणि ते विषय जरी आले तरी पण संत महात्मे त्या विषयाला कधी महत्त्व देत नाही. ते महत्त्व कायला देतात? ते एका देवाला महत्त्व देतात. आपला तर एकच देव करून घ्यावा, बस तोच एक देव आणि त्यालाच महत्त्व. मग ह्या मनाचा स्वभाव, मनामध्ये काही ना काही येत असतं, फक्त त्या मनाला कधीच अशा प्रकारे ते संत महत्त्व देत नाही. म्हणून आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी काय असतात? ते स्थिर त्या ठिकाणी असतात. असा अनुभव, अशी वेळ कधीतरी एक वेळेला येईल ना की तुलनी एकी अवसरे स्थिरविलं. आणि कधीतरी एका वेळेला मात्र ते कोणत्या तरी एका वेळेला अशा पद्धतीनं ते स्थिरावेल, शांत होईल, स्थिर होईल. का जे या मनाची एक निक. आणि आता अर्जुन ह्या मनाचं एक सांगतो निक म्हणजे चांगलं काय? जे देखलिया गोडीच्या ठाया सोके. आता या मनाला काय आहे? जिथं सुख होईल त्या ठिकाणी काय आहे? ते मन सुखतं, ते मन एका ठिकाणी स्थिर राहतं. जसं आपण कसं पाहिलं की एखादा पोपट आणला आणि पिंजऱ्यामध्ये ठेवला तर असा असणारा पोपट सुरुवातीला राहत नाही. पण एकदा त्याला त्याच्यामध्ये तुम्ही खाऊ घातले, पिरू घातला, बाकीची फळं घातली, पोपटाच्या आवडीची फळं घातली, तर एकदा तो पोपट त्या पिंजऱ्यात राहायला सोकला आणि त्याला नंतर हाकलून जरी द्यायचा प्रयत्न केला तरी मात्र तो जात नाही. तसं या मनाला एकदा परमात्मा स्वरूपाची गोडी लागली का ते काय करतं? तिथं सोकतं. मग त्याला काही जरी म्हटलं आहे का नाही, तो नियमाची काय मागे ती ओवी झाली होती की त्याला तो असणारा जो नियम आहे तो नियमच त्याला काय करतो? परत माघारी आणत असतो. अशी एक ओवी होऊन गेली मागे कुठेतरी, पहा आठवत असेल तर. मग मोकळीने जेथ जाईल तेथून नेमूची घेऊन येईल, ऐसेनी स्थैर्याची होईल सवेची या. अशा पद्धतीनं त्याला तो काय करतो? नेमच त्या ठिकाणी काय घेऊन येतो. याचा अर्थ काय झाला की त्याला त्याच्यात गोडी निर्माण झाली आणि त्या गोडीला मात्र ते टाकून जात नाही. म्हणून जे देखल्या गोडीच्या ठाई
सोके. आणि अशा पद्धतीनं ती गोडी एकदा त्यांनी पाहिली रे पाहिली, त्याच्या मनाजोगी त्याला गोडी मिळाली रे मिळाली का त्या ठिकाणी काय ते मन काय करतं, सोकतं. आणि म्हणून अनुभव सुखाची कौतुके दावित जायचे. म्हणून अनुभव सुखाचे. मग तुम्ही अनुभव घेऊन पहा. कशाचा अनुभव घेऊन पाहायचा? जसं तुकोबराय म्हणताय का नाही, अनुभव आले अंगा ती या जगा देत असे. तुका म्हणे चाखून सांगे. चाखून पहा, अनुभव घेऊन पहा, आणि मग तुम्ही म्हणा का बा अनुभव कशात चांगला येतो. संसारामध्ये अनुभव चांगला आला की परमार्थामध्ये अनुभव चांगला आला. जसं उदाहरण घ्यायचं की आपण आता त्या विचारसागरात दुसऱ्याच तरंगात विषय असं झाला होता की त्यांनी म्हटलं होतं की सर्व लोक प्राणी मात्र केवळ विषयाच्या ठिकाणीच आसक्त आहे. ते मात्र परमार्थ करण्यासाठी किंवा संसार बंधाची निवृत्ती आणि परमानंद प्राप्तीची कोणाला इच्छा नाही असं त्याने म्हटलं होतं. पण त्याच्यावरती असा त्याने विचार मांडला सिद्धांत मताने का त्याने सांगितलं की सर्व प्राणी मात्र मनुष्य मात्र विषयाची इच्छा न करता केवळ विषयातल्या सुखाची इच्छा करतात. विषयाची इच्छा कोणी करत नाही. तर सगळ्याला कशाची इच्छा आहे? म्हणे सुखाची इच्छा आहे. म्हणले सुखाची इच्छा नाही, विषयाची इच्छा आहे. तर ते म्हटले असं करा म्हणे की एखाद्याला पैसा फार आवडतो आहे का नाही, कोणाला आवडत नाही, साऱ्यालाच आवडतो. मग असं करा का मोदी साहेबाला सांगा की म्हणा 5,000 रुपयाची नोट तयार करा, 50,000 रुपयाची नोट तयार करा, आणि त्याला मोजायला लावा त्यानं मोठा. आणि नियम असा करायचा की तुला नोटा फार आवडतात, पैसा फार आवडतो, मग ह्या पैसा मोजत असताना झोपायचं नाही. तुझ्यासाठी एक बँकच आपण तयार करू का तिनं निसं छापायचं आणि तो मोजायचं आणि तुझ्याकडेच ठेवायचं. फक्त झोपला रे झोपला की जेवढे मोजले तेवढे बाद. त्याचा काहीच उपयोग नाही. किती दिवस म्हणजे अशा पद्धतीनं तो पैसाच मोजून झोपणार नाही. एखाद्या दिवशी म्हणेन का नाही तुमच्या पैशाला आग लावा, मला आधी झोपू द्या. आणि झोपेमध्ये काय बरं, कोणता विषय सांगा बरं. झोपेत काय म्हणतो का आपण, पैसे मोजतो का, खातो पितो, काय पाहतो आपण झोपेत? झोपेत काहीच पाहिलं जात नाही. अशी एकदा थकला ना मनुष्य का त्याला अगदी सुषुप्ती अवस्था गाढ लागते. काय झोपणं काय काय काहीच पडत नाही. अशी त्याला काय होतं अवस्था त्या ठिकाणी होऊन जात असते. म्हणजे याचा अर्थ काय? याचा अर्थ सर्वांना निर्विशेष काय अशा पद्धतीनं सुखाची अपेक्षा. निर्विशेष सुख म्हणजे काय? आत्मसुख आहे का नाही. अशा पद्धतीनं सगळ्याला आत्मसुखाची आवड आहे खरं पाहायला गेलं तर. असं आत्मसुखाचा अनुभव आणि तो काय करायचा आहे, कौतुके. कधीतरी कौतुकाने नवलाने आहे का नाही अशा पद्धतीने काय दावीत जायचे. कोणाला दावीत जायचे? ह्या मनाला अशा प्रकारे तुम्ही दाखवत जा. पुढे भगवंत म्हणतात की अर्जुना, हा जो योग आहे हा योग कोणाला साध्य होतो आणि कोणाला साध्य होत नाही. तर त्या ठिकाणी भगवंत सांगतात की अर्जुना, जे संयमवान आहेत, ज्यांच्या ठिकाणी काय आहे संयम आहे, युक्तीची कडसणी आहे, जे अभ्यास करणारे आहे, जे वैराग्याचा त्यांना आधार आहे, अशा साऱ्या गोष्टींना जो संयमवान आहे त्याला हा योग साध्य होतो. आणि ज्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा संयम नाहीये त्याला योग साध्य होईल का? कधीच होणार नाही. जसं तुकोबराय म्हणतात की नाही, श्वान शीघ्र कोपी. शीघ्र म्हणजे घाईनं, गडबडीनं कोणी दिसला की काय करतो, भुंकतो. म्हणजे याचा अर्थ त्याच्या भुंकण्यावरती संयम आहे का? त्याच्या भुंकण्यावरती संयम नाही आहे का नाही. आणि ज्याच्या भुंकण्यावरती संयम आहे त्याचं काहीतरी होतं. पण ज्याच्यामध्ये पारही संयम नाही त्याचं काय होतं, त्याला हा योग साध्य होत नाही. सरळ मुद्दा आहे. म्हणून म्हटले संयमाविना हा योग न साध्य मानितोची मी. आणि मला सुद्धा मान्य अर्जुना की संयम जर नसेल अशा पद्धतीनं हा योग साध्य होत नाही. पण संयमवंताचा उपाय साध्य होत असे. आणि जो त्या ठिकाणी संयमवान आहे त्याला अशा पद्धतीचा हा योग मात्र त्या ठिकाणी काय साध्य होत आहे, प्राप्त होत आहे. खाली म्हणतात, एरवी विरक्ती जयाशी नाही, ज्या अभ्यासाशी न रिक्ती काही, तया नाकडे हे आम्ही ही न म्हणू काही,
एरवी विरक्ती जायची नाही. आणि खरं पाहिलं गेलं अर्जुना, तर ज्यांना अशा पद्धतीनं विरक्ती वैराग्य अजिबात त्या ठिकाणी नाहीचे, आणि अजून जे अभ्यासी न निगती काही, आणि कधी अभ्यास करायला तयार होतात का, कधी अभ्यास नावाच्या गोष्टीकडे प्रवेश तरी करतात का, कधीच त्या ठिकाणी धजत नाही, प्रयत्न नाही, जात नाही, काही नाही. तया आणि त्यांना कोणाला विरक्ती आणि अभ्यास ज्यांच्याकडे नाही त्यांना ना कळे हे आम्ही ही न म्हणू काही, आणि त्यांना ह्या अशा पद्धतीनं ना आकळे, कधीही अशा पद्धतीचा योग आकळत नाही, साध्य होत नाही, आवाक्यात येत नाही. हे हे म्हणजे भगवंत म्हणतात, हे अर्जुना ह्या गोष्टी आम्ही सुद्धा आहे का नाही, न म्हणू काही, आणि आम्हाला मान्य होत नाही का, आम्हाला मान्य नाही का, या गोष्टी आम्हाला पण मान्य आहे. तू म्हणतो म्हणजे तुझ्या मी विरोधात बोलतो असं आहे का? तुझ्या विरोधात बोलत नाही, कारण तू जे म्हणतोय की नाही ते सत्यच आहे. पण कोणाला सत्य आहे आणि कोणाला असत्य आहे, कोणाला साध्य होतं, कोणाला साध्य होत नाही. जिथं विवेक वैराग्य आहे त्याला साध्यच आहे ना. पण ज्याला विवेक वैराग्याचा तपास सुद्धा नाही, आहे का नाही, कसं होवे जे वैराग्याची सेवनादी किती, जे विवेकाची भाषा नेणती, ते मूर्ख केवी पावती मज ईश्वराते, ते मला कसे काय प्राप्त करतील. त्याला विवेक काय आहे, वैराग्य काय आहे, त्याची सीमा कुठून लागते, सुरुवात कुठून होते, याचा तपास नाही. असे मूर्ख ते कधी प्राप्त करतील का? मला होणार नाही. तसं वैराग्य ज्याला नाही आणि अभ्यासाला कधी करायची सवय नाही, त्याला ही कळत नाही. हे आम्ही सुद्धा काही मानत नाही का? आम्हाला मान्य आहे. परी यम नियमाच्या वाटा न वचिजे, कै वैराग्याची शे न करीजे, केवळ विषय जळी बुडीजे, विषय जळी टाकीजे, बुडी देऊनी. परी यम 5 प्रकारचे, काल आपण यम पाहिले, 5 प्रकारचे नियम पाहिले. वाटा न वचिजे, आणि त्या वाटेला कधी जायचंच नाही, ऐक नाही. आधी वाटेला जर गेला तर म्हणता येईल ना किती राहिले, म्हणजे पंढरपूर किती किलोमीटर आहे, आणि 250. आता वाटेला लागलाय, सकाळपासून संध्याकाळपर्यंत चालला असं 10, 20, 30 किलोमीटर. आता मग ज्याने विचारलं आता किती राहिलं पंढरपूर, आता मग सांगू बा 250 समजा 20 गेलं, 230 किलोमीटर राहिलं असं म्हणता येईल ना. मग तो वाटायला लागला तर म्हणता येईल. पण हा वाटायला लागलाय काय, कोणत्या प्रकारच्या यम त्या ठिकाणी नियमाचं पालन केलं का, कोणत्या प्रकारच्या यमाचं पालन करत नाही, कोणत्या प्रकारच्या नियमाचं पालन करत नाही. आणि मग मला हे मला आतापर्यंत हा योग साध्य का होत नाही, किंवा मला किती साध्य झालंय, असं काहीतरी बोलता आलं असतं बुवा, की तुम्ही मार्गाला लागले, पण मार्गाला लागून तुम्हाला जर अशा पद्धतीने अजून अशा अडचणी येत असेल तर तुम्ही एवढे टक्के त्याची तुमची सुरुवात झालेली आहे, असा तुमच्या जीवनामध्ये बदल होत चाललेला आहे असं म्हणता येईल. पण कधी त्या मार्गाला लागला तर म्हणता येईल, पण त्या मार्गालाच कधी लागलं नाही. तसं परी यम नियमाच्या वाटा न वचीचे, आणि यम नियमाच्या वाटेला मात्र जात नाही. काही वैराग्याची शेण करीजे, आणि वैराग्य काय, त्या वैराग्याची याला आठवण तरी होते का? वैराग्याची अशा पद्धतीने याला कोणतेही आठवण होत नाही. मग हा करतो तरी काय? आवले होतात केवळ म्हणजे फक्त काय करतो, विषय जळी, आणि विषय रूप काय जळ आहे, पाणी आहे, आणि त्या पाण्यामध्ये काय ठाकीजे बुडी देऊनी. नेहमी त्या ठिकाणी काय करतो, बुडी आहे का नाही, बुडून त्या ठिकाणी राहत असतो. तसं आपण मासा पाहतोय की नाही, हा मासा पाण्यामध्ये काय करतो, सातत्याने बुडूनच असतो, आहे का नाही. काही पाण्यामध्ये असे बुडून असतात, पाण्याच्या वरती कधी यायचं त्यांना माहीत सुद्धा नसतं. तसं हे वर डोके काढतात का ह्या पाण्यापेक्षा वरती काहीतरी वेगळं आहे, कधीच नाही. तसा तो बेडूक काय करतो, बेडूक काय बैसने थिल्लारी, बेडूक सागरा धिक्कारी, देखील ना ठावा, तोंड पिटी करी हवा. त्याने कधी समुद्र पाहिला का? कधीच पाहिलं नाही. देखील लाना ठावा, कधी माहीत सुद्धा नाही. आणि तोंड पिटी करी हवा, हा हे डबक म्हणजे आमचं सगळं विश्व आहे असं त्या ठिकाणी काय म्हणत असतो. गोविंद. म्हणून अशा पद्धतीनं हा काय करतो, यम नियमाच्या कधी मार्गाला जायला तयार होत नाही, कधी वैराग्याची आठवण सुद्धा करत नाही, आणि फक्त विषयरूपी
हरी गोविंद. आणि त्या विषयरूपी पाण्यामध्ये जलचरासारखा त्या ठिकाणी केवळ बुडी देऊन राहत असतो. यया झालिया मनसा कही युक्तीची काम लागली नाही, तरी निश्चळ होईल काही कैशेनी सांग. ओंकार महाराज आहेत का? ओंकार महाराज नाही आहेत बहुतेक. नाहीत का? यया झालिया मनसा कही युक्तीची कांब लागली नाही, तरी निश्चळ होईल काही कैसेनी सांग. आता या ठिकाणी असं म्हटल्याने की यया म्हणजे कोण? याला. यया म्हणजे याला. आणि झालिया शब्दाचा अर्थ काय केला? जन्मापासून, म्हणजे जन्माला आल्यापासून यया म्हणजे याने हा जो विषयरूपी पाण्यामध्ये जलचरासारखा बुडून राहत आहे, यया झालिया. याला जन्मापासून सुद्धा काय मानसा कही ऐक नाही, त्याच्या मनाला कधी युक्तीची कांब लागली नाही. अशा पद्धतीनं त्याला युक्ती ऐक नाही. युक्तीची म्हणजे काय? नियमितपणाची, विचाराची, वैराग्याची, अभ्यासाची त्याची काय लागलेली नाही, त्याला कांब लागली नाही. त्याला कधी त्याची कांब शब्दाने काय केलं बघा बरं. इथं चिमटा केलाय, इथं अंकुश असा शब्द केलाय, धनुष्य पण या ठिकाणी काय असे अनेक अर्थ केलेलं आहे. जसं तुकोबराय म्हणतात की तुकामध्ये म्हणा पाहिजे अंकुश नित्य नवादिस जागृतीचा. नित्य नवादिस जागृतीचा म्हणजे मनाला कधीतरी अंकुश लागला पाहिजे का नाही. जसं उदाहरण द्यायचं जर झालं, आपण नेहमी एक गोष्ट म्हणत असतो, म्हणायचं आपल्याला काय, बुडत्याला काडीचा आधार. म्हणजे एका आहे का नाही, किंवा नव्या अध्यामध्ये त्या ओव्या पण तशा आलेल्या आहे. काय ओव्या आलेल्या आहे की म्हणले आधी जरी दुराचारी तरी सर्वोत्तमाची अवधारी, जैसा बुडाला महापुरी न बुडता, काहीतरी अशी एक ओवी आलेली बघा. म्हणजे तो पुरामध्ये बुडालाच होता, पण त्या पुरामध्ये न बुडता काय काठाला आला म्हणे. मग आता त्याचं मरण व्यर्थ झालं का नाही, म्हणजे मारणार होता पण ते व्यर्थ झालं. योगायोगाने तो कडला आला, म्हणजे मग थोडक्यात काहीतरी आधार सापडला. तसं काहीतरी बुडत असताना आणि हाताला समजा थोडी काडी, बुडत्याला काडीचा आधार, थोडी काडी अंकुश काहीतरी असा आधार सापडला, त्याच्यातून तो वाचू शकतो की नाही? वाचू शकतो. पण जो स्वतःला वाचवण्याचा प्रयत्नच करण्याचा विचार मनामध्ये घेत नाही, मग स्वतःला काय करतो, स्वतःला जसं पाण्यामध्ये मासे बुडूनच राहण्याचा नेहमी प्रयत्न करतात, बाहेर येण्याचा कधी प्रयत्न करत नाही. आता जे वरती येतच नाही त्याला ती तो चिमटा, तो अंकुश, तो हाताला कधी लागल का? मग कोणाला लागल? पाण्याच्या वर येऊन बघा ना, विषयाच्या थोडं वर येऊन बघा, विषय थोडे बाजूला करून पहा, तुम्हाला काहीतरी हाताला लागेल ना, लागेल. तो आधी जरी दुराचारी तरी सर्वोत्तमच्या उदाहरणी, जैसा बुडाला महापुरी न मरतू निघाला. ऐका नाही, म्हणजे त्याचं आता मरण वाचलं का नाही. कशामुळं? तिथं काहीतरी तशाच ओवी आलेलं आहे की तू मन हे करे, तू मन मी हे करे, माझ्या भजनी चाड धरे, असं भगवंताने सांगितलं की नाही. ते नाम त्याला तारत की नाही, तसं तारत. तसं इथं काहीतरी काम म्हणा, काहीतरी अंकुश मना पाहिजे, अंकुश असं काही कवेनं त्याच्या मनाला पाहिजे का नाही, त्याच्या मनाला पाहिजे. आणि अशा पद्धतीची युक्तीची कामं लागली नाही, आणि त्याच्या मनाला कधी अशा पद्धतीने युक्ती आहे का नाही, हेच कोणी काम, हाच कोणी अंकुश. जसं हत्ती आटोक्यात आणण्याकरता काय असतो, अंकुश त्या ठिकाणी असतो, तसं या ठिकाणी याला काही अंकुश मनाला काहीतरी
असं पाहिजे का नाही. आता इथं काय सांगितलं, युक्ती. युक्ती म्हणजे नियमितपणा. आता मुद्दा आपल्याला मागच झाला. म्हणजे काहीतरी थोडा तरी नियमितपणा आपल्या जीवनामध्ये असलं पाहिजे का नाही. असलंच. आता आपण कसं सकाळचा हा टायमिंग झाला, या टायमिंगला आपण उठतो, म्हणजे आपल्या जीवनात काहीतरी नियमितपणा, याची काहीतरी काम लागली का नाही, याचा काहीतरी आपल्याला अंकुश तयार झाला की नाही. उशीर झाला, वेळ झाला, आपल्याला उठलं पाहिजे, आपल्याला केलं पाहिजे, असं काहीतरी नियमितपणाचे काम, चिमटा, अंकुश आपल्या जीवनात आहे का नाही. हा जसा काहीतरी असला पाहिजे. तसं याला जन्मापासून का होईना कधी त्याला म्हटलं ना, असे बरेच साधक मिळतात. महाराज मग तुम्ही थोडं असं करा, तसं करा. नाही हो, आम्हाला इतकी कामं असतात, आम्हाला इतकी गडबड असतात, काही जरी झालं तर आम्हाला हे कधीच करत नाही. बाह्य विषयांमध्ये मला हेच करायचं, मला तेच करायचं, इतके रंगलेले असतात. त्यांना अशा पद्धतीने ही युक्तीचे काम हा लागते का कधी? कधीच लागत नाही. युक्तीचे काम म्हणजे गवताची काडी थोडक्यात. आणि एवढ्यानं सुद्धा मनुष्य काय न मरता, म्हणजे त्याला मरण येत नाही, तो तेवढ्यानं सुद्धा काय वाचून बाहेर येऊ शकतो. तसं अशा पद्धतीनं ज्याला युक्तीची काम लागली नाही आणि त्याला कधी युक्तीची कामच त्या ठिकाणी लागली नाही, मग म्हणतात तरी निश्चळ होईल काही आणि कैशेने सांग. मग अर्जुन आता सांग, तरी निश्चळ होईल, त्याचं मन कधी शांत होईल का? सांग बरं आता. हा, सांगे कैसेने सांग बरं. आता कसं होईल त्या ठिकाणी सांग बरं. म्हणजे ज्याला जन्मापासून आता आपण पाहतो की नाही, काही काही लोक म्हणतात मस्तपैकी जन्माला आलो ना, देहाते आपणती मानते, विषयाते भोग म्हणते, या परतीनं स्मृती आणि काही याच्यापेक्षा ते काय करतात का? बरं, एखाद्याच्या गाड्यात कुठं माळ, असं लहान लेकरू, आता ते सुरुवातीला म्हणायचे अहो काय ते लहान लेकरून त्याच्या गाड्यात माळा घालतात, तुम्हाला हे पटतं का? याचा अर्थ काय झाला, याला जन्माला आल्यापासून आहे का नाही विषयामध्येच बुडालेले लोक आहे, आणि याला कधी युक्तीची काम लागले का? लागलीच नाही. मग हे काय करतात, काय लहान लेकरू त्याच्या गळ्यात माळा घालता, तुम्हाला तर नाहीच तसं राहायचं, म्हणजे फार फार मरताच्या गप्पा गोष्टी त्या ठिकाणी करत असतात. मग आता हे लोक अशी बघ. आता अर्जुना, ह्या लोकांचं जे मन आहे ते रे निश्चळ होईल काय, आणि हे मन कधी शांत होईल का, हे मन कधी स्थिर होईल का, आणि कैशेने आणि कसं होईल, कसं होईल ते सांग. कारण युक्तीची काम फार महत्वाची, पण तेच ना, मग कैशेने सांगे आणि कसं होईल त्या ठिकाणी सांग बरं. अशा पद्धतीनं ते होणं शक्यच त्या ठिकाणी नाहीये. पुढे पहा, म्हणून मनाचा निग्रह होय, ऐसा उपाय जो आहे तो आरंभी, मग नो हे कैसा पाहो. म्हणून मनाचा निग्रह होय, म्हणून मनाचा अशा पद्धतीने त्या ठिकाणी काय कर, निग्रह कर, मनाला स्थिर करण्याचा प्रयत्न कर, मनाचा निरोध करण्याचा प्रयत्न कर, मनाला प्रतिबंध करण्याचा प्रयत्न कर. आणि अशा पद्धतीने मनाचा प्रतिबंध निग्रह होय. जर मनाचा कधी निग्रह जर होईल, निग्रह कधी होईल, ऐसा जो उपाय आहे तो निग्रह करण्याचा, काय उपाय सांगा बरं. मनाचा निग्रह करण्याचा उपाय काय काय सांगितलं भगवंतानी, सांगा बरं. ऐसा उपाय जो आहे, कोणता उपाय आहे? अभ्यास. अभ्यास नेमाने केलं पाहिजे, मनाला सवय लावली पाहिजे, नेम काहीतरी नेम केला म्हणजे मनाला सवय लागते. हा, म्हणजे हीच काय युक्तीचे काम, अभ्यास. वैराग्य सुद्धा काय युक्तीची कामच आहे, आणि अभ्यास सुद्धा युक्तीची कामच आहे त्या ठिकाणी. आणि अशा पद्धतीचा वैराग्य, अभ्यास, यम, नियम सारे त्यामध्येच मोडले जातात, ते काही वेगळं नाही सांगायची गरज. अशा पद्धतीचा जो उपाय आहे, बरोबर आहे की नाही, ऐसा उपाय जो आहे हा तो आरंभी, तो काय कर, त्याला त्या उपायाला काय कर, आरंभ कर, त्या उपायाला काय कर, सुरुवात कर. मग नोहे कैसा पाहो, मग अर्जुना, मग मन त्या ठिकाणी नोहे कैसा शांत होत नाही ते पाहू आपण. बरोबर आहे का नाही. एखादा मनुष्य आजारी पडला आणि त्याला म्हटलं डॉक्टर का जा, तो कधी डॉक्टर का वैद्य कोणाकडे जायला तयारच नाही, मग तो बरा होईल का? कधीच बरा होणार नाही. कधीतरी तो डॉक्टर जर गेला, जायचं तरी का प्रयत्न कर, मग होईल ना कधीतरी काहीतरी. आता ह्या ओव्या आता आपण सुरुवातीला पाहत होतो, आपल्याला फार कठीण वाटायच्या, आपल्याला त्याचा अर्थ जुळत नसायचा, पण नाही जुळला सुरुवातीला. आणि कोणाला जुळतो बरं सुरुवातीला, कोणाला जुळत नाही ना. आता तरी काही लय जुळला असं नाही म्हणायचं,
म्हणजे त्याचा फार अभिमान घेऊन नाही बसायचं. पण म्हणण्याचं तात्पर्य, हळूहळू संत आपल्यावर कृपा करतातच का नाही? करतात आपल्यावरती कृपा. मग आपण काय केलं पाहिजे? आपण त्या मार्गाला लागलं पाहिजे. आपले दादा नेहमी सांगतात की तुम्ही एक पाऊल चाला, एक पाऊल चाला. कारण जीवाचं सामर्थ्य तर किती हो, एक पाऊल त्याला चालवत नाही. पण भगवंत म्हणले तू एक पाऊल चाल, मी 9व्यानं चालतो. हे तर बरोबर आहे की नाही? पण एक पाऊल मात्र आपण त्या ठिकाणी काय केलं पाहिजे? चाललंच पाहिजे. आणि मग जर एक पाऊल चालून आणि आपल्याला परमार्थामध्ये जर यश येत नसेल, तर मग बोला ना तुम्ही त्या ठिकाणी. तुकोबराय म्हणतात की नाही, नाम घेता वाया गेला, ऐसा कुणी ऐकेला. नाव भगवंताचं नामच, पण आता उद्यापासून आपल्याला मग आता होईनच चालू विषय. आता ते मग अर्जुनाने पुढे शंकाच तसे केले. अर्जुनाने इतक्या भारी शंका केल्यात ना, आपल्याला अशा कधी शंका आयुष्यभर विचार केला तरी येणार नाही. इतक्या अर्जुनाने आपल्या करता खास अशा शंका करून ठेवल्यात. म्हणजे अर्जुनाने जस काय अशी आपल्याला काय ते पारणच या ठिकाणी करून ठेवलेले. म्हणजे अनेक जन्मापासून कधी असं मनात सुद्धा येणार नाही की अशी पण कधी कधी शंका करता आली पाहिजे आपल्याला. शंका करू नये माणसाने. शंका करणं म्हणजे एक प्रकारचं पाप आहे. पण कोणाला पाप आहे आणि कोणाला पुण्य आहे? जर जिज्ञासू अवस्थेला आलेला आहे आणि त्याने जर शंका केली तर तो ठीक आहे. पण मुक्त पुरुषाने कधी अशा पद्धतीची शंका करणं म्हणजे संशयावनी थोर अनेक बाप नाही घोर. दुसरं काही पाप नाही त्या ठिकाणी. पण जिज्ञासू वृत्तीमध्ये जर शंका करीत असेल तर फार मोठी भाग्याची गोष्ट आहे. त्या शंका आपल्या आता पुढं होतील. आता बघू त्या ओव्या किती होतात त्याच्यावर. असो, म्हणून मनाचा निग्रह होय. आणि अर्जुन अशा पद्धतीनं मनाचा निग्रह त्या ठिकाणी जर होईल, आणि आयसा उपाय जो आहे तो निग्रह करण्याकरता जो उपाय आहे तो आरंभी, आणि तो उपाय मात्र त्या ठिकाणी काय कर? आरंभ कर. त्या उपायाला सुरुवात कर. आणि मग सुरुवात केल्याच्या नंतर मग नो हे कैसा पाहो. आणि मग अशा पद्धतीला ते मन त्या ठिकाणी स्थिर का होत नाही, ते मन त्या मनाचा निग्रह का होत नाही, असं आपण मग नंतर काय करू? पाहू. पण आधी काय कर? आधी सुरुवात कर. आणि सुरुवातीला तर काही करायचं नाही आणि नुसतं सांगत राहायचं, हे काय असं नसतं, ते काय तसं नसतं, ते करून काय कुठं काय झालं का, आणि हे करून काय कुठं झालं का. अरे तू मार्गाला तर लाग, आधी करायला तर सुरुवात कर. कायला सुरुवात तर करत नाही आणि बाकीची चर्चा भरपूर करतो. ती चर्चा करू नको. मग काय कर? आधी सुरुवात कर. आणि सुरुवात करून जर मन स्थिर होत नसेल तर मग बघू ना आपण काय करायचं त्याच्यावरती. बरोबर आहे का नाही? तसं तरी योग साधन जितके ती अवघेची काय लटके, परी आपण पया अभ्यासू न ठाके ह्याची म्हणू. काय म्हणले अर्जुना? सांग बर का. तरी तर योग साधन जितके, आता जेवढं त्या ठिकाणी योग प्राप्त करून घेण्याकरता, योग म्हणजे परमात्म्याशी ऐक्य करून घेण्याकरता, आणि जितकी त्या ठिकाणी काही साधनं आहे. आता पातंजलीची योग साधनं त्या ठिकाणी सूत्ररूपाने आलेली आहे. माऊलींची सूत्ररूपाने आलेली आहे. अनेकांनी त्या परमात्म्याला जोडण्याकरता योगाची साधनं केलेत की नाही? केलेलीच आहे. मग त्याने त्या मनाचा निग्रह होत नाही का? बर, त्याने जर मनाचा निग्रह होत नसेल मग ती साधनं त्याने काढली असते का? साधनं तयार केली असते का? किंवा तुकोबराय म्हणले असते का की आम्हाला अनुभव त्या साधनाने आलेला आहे, पहा माझा अनुभव केला देवा आपोला, माझा अनुभव पहा. म्हणजे त्याने काहीतरी साधन केलं का नाही? त्याने साधन केलेलं आहे. मग ते साधन काय व्यर्थ आहे का? साधन काय वायाला जाणार आहे का? नाही ना वायाला जाणार. म्हणजे साधन करायचं नाही आणि मग त्याला म्हणायचं लटके खोटे, असं म्हणता येईल का? नाही म्हणता येत. कधी तुम्हाला अनुभव आला आणि जर म्हणले बाबा हे साधन करून आम्हाला ते व्यर्थ ठरलं, तर मग भाग वेगळा आहे. पण आतापर्यंत या साधनाच्या मार्गे बहुत याची गेले साधू संत, जाऊ नका आड मार्गे ऐशी गरजती पुराणे, असं काहीतरी एक अभंग आहे. किंवा मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राजभार चाले असा. आता आम्ही छोट्या मोठ्या सगळ्या वाटा मोडल्यात आणि ह्या मार्गाने आम्ही सुरुवात केलेली आहे. हा राजमार्ग आहे. राजमार्ग म्हणजे अख्ख्या राज्याची लोक त्या मार्गाने जरी निघाली तरी पण त्या मार्गाला काही कुठं अडथळा येण्यासारखं नाही. तो मार्ग असा जाम होण्यासारखा नाही. अशा पद्धतीचा हा मार्ग आहे. पण त्या मार्गाला अजून तर सुरुवात तर कर, हे तर महत्वाचं आहे का नाही? तसं अशी साधनं आहे का नाही? कुठं? त्या राजमार्गाची साधनं जितकी म्हणजे जेवढी काही साधनं आहे ती अवघ्याची काय लटके, आणि ते सर्व साधनं त्या ठिकाणी लटके म्हणजे खोटी आहेत का?
फसवणारी साधनं आहेत का? किंवा ह्या साधनाने गेला आणि त्याला काही योग प्राप्त झाला नाही, असं कुठं पाहिलं का? असं कुठं पाहिलं नाही. म्हणून अशा पद्धतीची साधनं आहे, ती साधनं काय त्या ठिकाणी खोटी आहेत का, लटकी आहेत का? परी आपण या अभ्यासू न ठाके हेच म्हण, पण आपल्याला अभ्यास न ठके, आपल्याला मात्र अभ्यास होत नाही हे म्हणतो. बरोबर आहे का नाही? तो आधीच काय म्हणला, जसं विचारसागरामध्ये म्हटलं का नाही, अहो म्हटले काय तो सुरुवातच आले होते अधिकाऱ्याचं वर्णन करत असताना 3 प्रकारचे ताप सांगितले त्याने, आठवतात का बघा कोणाला? 3 प्रकारचे ताप सांगितले, आध्यात्मिक, आदिभौतिक आणि आदिदैविक ताप सांगितले. आणि या तीव्र तापाची निवृत्तीची सर्वांना इच्छा असते आणि त्या तापाच्या निवृत्तीची सर्वांना इच्छा असते. आणि त्याची निवृत्ती कशाने होईल? तर त्याने काय सांगितलं, लौकिक उपायानेच त्याची निवृत्ती होईल. पण खरं पाहायला गेलं तर लौकिक उपायाने त्याची निवृत्ती होते का? जसं एक पहिल्यांदा तर म्हणलं, अहो तहान भूक लागली, मग तहान भुकाच्या निवृत्ती करता काय करायचं? डोकं दुखायला लागल्याच्या नंतर काय करायचं? डॉक्टर जा, भूक लागली म्हणजे जेवण करा, तहान लागली म्हणजे पाणी प्या, किंवा आदिभौतिक म्हणजे भौतिक पदार्थापासून होणारं दुःख आहे त्याच्या निवृत्तीसाठी काय करा? भौतिक पदार्थाच्या निवृत्ती करता शस्त्राधिकाचा उपयोग करा. वाघ, सिंह, हत्ती, सर्प आहे का नाही, हे चोर, व्याघ्र यांच्यापासून निवृत्ती करण्याकरता शस्त्राधिकाचा उपयोग करा. आणि आधी दैविक पदार्थाच्या निवृत्ती करता म्हणजे त्याच्याकरता मंत्रतंत्रादी याचा उपयोग करा. बरं, मंत्रतंत्रादी उपयोग केला म्हणजे मग परत भूत, पिशाच, पाऊस, हानी होते, हे काय थांबतं का? म्हणजे एकदा मंत्र जपला बा, मग हे सगळं दुःख निवृत्त व्हायला पाहिजे ना, पण होतं का? होतच नाही. किंवा व्याघ्र, सर्प वगैरे याची, चोर याची निवृत्ती एकदा काठी घेतली आणि त्याची एकदा निवृत्ती केली म्हणजे चोर, वाघ, सर्प कधी येतच नाही का? किंवा एकदा जेवल्याच्या नंतर कधी भूक लागत नाही का? म्हणजे याचा अर्थ हे लौकिक उपाय आहे, या लौकिक उपायाने त्याची निवृत्ती कधी होईल का? कधीच होणार नाही. मग त्याला कोणता उपाय? त्याला अलौकिक, पारमार्थ, मोक्ष, कारण सदुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, हाच त्याच्यासाठी काय असणारा काय उपाय आहे. मग कशावरून सुरू झालं होतं? अशा पद्धतीचा हा अभ्यास आहे का नाही, अशा पद्धतीचा अभ्यास मात्र करायचा नाही, आहे का नाही? आणि कोणताच उपाय करायचा नाही आणि फक्त लौकिक उपायावरती त्या ठिकाणी अवलंबून राहायचं. मग अशा पद्धतीने राहिल्याच्या नंतर तुला उपाय होत नाही असं म्हण. कारण आतापर्यंत कारणसह बंधाची निवृत्ती करून परमानंद स्वरूपाची प्राप्ती केलेली, आता त्या ठिकाणी अनेक महात्मे मात्र होऊन गेलेले आहे, त्याचा त्याला अनुभव आहे. आणि अशा पद्धतीने त्याने जी साधना केलेली आहे ती साधना खोटी आहे का, लटकी आहे का? परी पण आपण या अभ्यास न ठके हेची म्हण, आणि आपल्याला मात्र अशा प्रकारचा अभ्यास होत नाही आहे का नाही हे म्हण. म्हणजे कसं, नाचता येणं अंगण वाकडं, तू अंगणाला नाव ठेवू नको. मग तुला नाचता येत नाही हे म्हण, म्हणजे तुला करता येत नाही हे म्हण. तू फक्त साधनाला मात्र खोटं बोलत जाऊ नको. पुढे पहा, अंगी योगाचे होय बळ, तरी मन केतुले चपळ, काय महदादी हे सकळ, आपण हे. अंगी योगाचे होय बळ, अशा पद्धतीनं अंगी म्हणजे आपल्या ठिकाणी काय योगाचं बळ आहे का नाही, योगाचं काय त्या ठिकाणी बळ असलं पाहिजे. बर, तरी मन केतुले चपळ. आणि सांग बरं अर्जुना, आता मन केतुले म्हणजे केवढंही त्या ठिकाणी असलं चपळ आहे का नाही, ते मन काय होईल, स्थिर नाही व्हायचं का? मन किती जर चपळ असलं तर फक्त काय असलं पाहिजे आपल्या अंगामध्ये योगाचं बळ असणं फार गरज आहे का नाही? त्याला नित्यपणा असला पाहिजे, सातत्याने असलं पाहिजे, आणि त्याला भूक पण लागली पाहिजे. आपण म्हणतो की नाही, बरं आलेत का, गेलेत का, आलेत का, अहो आपण आतुरतेने वाट पाहिजे. आणि बघा त्याला गरजच नसल्यासारखं, आणि मग म्हणायचं नाही हो, फार जीवनामध्ये दुःख आहे, फार असं आहे, फार तसं आहे. हा, हे असं म्हणणं म्हणजे काय? आपल्याकडे बळ आहे का ते योगाचं? आपलं बळ कमी पडतं कुठंतरी, बरोबर आहे का नाही? आणि मग आपल्याला ते कसं काय प्राप्त होईल बरं?
कधीच प्राप्त होणार नाही. आणि जर आपल्याकडे योगाचं चांगलं बळ असेल तर ते प्राप्त होणं काय कठीण आहे का? कारण प्राप्त होणं काय म्हणजे कुठून तरी दुरून कुठून तरी आणायचंय का आपल्याला? आहेच आपल्या जवळ, पण आपल्या ठिकाणी काय योगाचं मात्र बळ कुठंतरी कमी पडत आहे. अंगी योगाचे बळ होय. आणि अशा पद्धतीनं आपल्या ठिकाणी जर योगाचं चांगलं मजबूत अशा पद्धतीचं बळ असेल तर मन केतुले चपळ, आणि तुमचं मन किती चपळ असू द्या, किती अस्तर असू द्या. आता त्याच्या मनाचं आता झालं ना आपलं वर्णन, जे बुद्धी ते सळे, निश्चय ते टाळे, धैर्यशी हातपळे मिळवणे जाये, जे विवेकाती भुलवी, संतोषाशी चाड लावे, बैशी जे तरी हिंडबी दाई दिशा, जे निरोधले घे उपाव, जया संयमचे होय सावो, ते मन आपला ठावो, आपला स्वभाव सांडेल काय. असं तू किती जरी म्हण आपला स्वभाव सांडेल का आणि ते मन ताब्यात येईल का, तू आधी योग करायला तयार होय. आधी त्या ठिकाणी काही युक्तीचे काम आपल्या जीवनामध्ये असले पाहिजे. या सगळ्या गोष्टी जरी असला तर तुझं मन कितीही चपळ असू द्या. हत्ती पाहिला का नाही तुम्ही? आणि त्या हत्तीवर बसलेला माणूस पहा, माणसाच्या हातात काय आहे? अंकुश, त्याला आवरण्याकरता असलेलं हत्यार त्याच्या हातात आहे का नाही? मग हत्ती किती बळवान असला आणि किती सामर्थ्यवान असला, त्याच्या अंकुशापुढं तो कुठं जातो का? जातच नाही. तसं आपल्या ठिकाणी काय योगाचं बळ हाच कुणी अंकुश आहे असा अर्थ लावून बघा. योगाचं बळ हाच कोणी हातामध्ये अंकुश आहे. आणि असा अंकुश असेल तर हत्तीसारखं मन आणि बळकट जरी असेल तरी ते आता त्या ठिकाणी काय होईल? स्थिर नाही होणार का? तरी ते त्या ठिकाणी स्थिर होऊ शकतं. म्हणून तरी मन केतुले चपळ, आणि किती मन त्या ठिकाणी चपळ जरी असलं तर आपल्या ठिकाणी योगाचं बळ असेल तर ते ताब्यात येऊ शकतं. आणि उदाहरण देऊन सांगतात, काय महदादी हे सकळ आपण हे. बरं सांग बरं, काय महदादी? महदादी म्हणजे काय? मला वाटतं 7व्या अध्यायामध्ये हे पुढे येणार आहे आपल्याला. त्याला तत्व म्हटलेली. मोठाली तत्व असतात पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, ऐक नाही. हे सगळे काय? मन, बुद्धी, चित्त, अहंकार, राजस, तामस, हे सगळं काय? रजगुण, सत्वगुण, हे सगळं काय त्या महदामध्ये येत असतं. म्हणजे मध म्हणजे मोठाले महतत्व मिश्रित असणारे, माया ब्रह्माने एकत्र असणारे हे काही तत्व असतात. एवढा आता विस्तार माझ्या लक्षात येत नाही, पण आता तो पुढच्या अध्यायामध्ये आपल्याला बारकाईनं पाहायला मिळणार आहे. पण असे असणारे काय? हे मध आदी म्हणजे पृथ्वी, आकाश वगैरे सगळं, किंवा इथं दिलं असं काहीतरी महतत्वादी असं त्याने म्हटलं. म्हणजे हे असणारे मोठमोठाली जे तत्व आहे, पृथ्वी, आकाश वगैरे असे त्या ठिकाणी, किंवा मन, बुद्धी, चित्त, अहंकार, हे सुद्धा त्याच्यामध्येच मोडलं जातं आहे का नाही. हे सकळ आपण नव्हे. आणि हे आपण म्हणजे आपल्या त्या ठिकाणी स्वाधीन होत नाही का? आपण हे आपल्या त्या ठिकाणी आपल्याला आवाक्यात येत नाही का? आपल्याला आवाक्यात येतात. आणि हे कोणी आवाक्यात आणलं नाही का? साधू संतांनी हे सगळ्याला काय केलं? आवाक्यात आणलं ना. सगळ्यांना आवाक्यात आणलं, सगळ्यावरती विजय मिळवला. हे सगळ्यावरती आपल्याला करता येतं. पण कधी? अशा पद्धतीनं आपल्या ठिकाणी काय योगाचं बळ असायला पाहिजे. तेथ अर्जुन म्हणे निके देवो बोलती ते न चुके, साचची योग बळाची न तुके मनोबळ. बघा काय म्हणतात. तेथ अर्जुन म्हणे निके देवा. तीथ म्हणजे त्यावेळेस काय म्हणला? अर्जुन म्हणे निके. निके म्हणजे बरोबर आहे, चांगलं आहे, खरोखर आहे. निके म्हणजे खरोखर, बरोबर, निश्चयपूर्वक. देव बोलती ते न चुके. देवा तुम्ही त्या ठिकाणी जे बोलतात ते न चुके. त्याच्यामध्ये चुकण्यासारखं काही आहे का? काही फसण्यासारखं आहे का? कारण मार्ग कोण दाखवतंय त्याच्यावर अवलंबून आहे. मार्ग जर त्या ठिकाणी सज्जन संत जर दाखवत असतील, ते चुकवतील का कधी मार्ग? ते कधीच मार्ग चुकवू शकत नाही. पण लबाडाच्या जवळ जर गेलं आणि तो मार्ग चुकवेल का नाही? तो मार्ग मात्र चुकेल. तसं देवाला आता अर्जुनाची किती काळजी आहे. काही जरी झालं, किती मोठा युद्धाचा गजबाज आहे त्या ठिकाणी, आणि काय परिस्थिती आहे. आणि अशा परिस्थितीत एखादा तळमळीनं सांगत असेल तर मग मला सांगा त्याची तळमळ कशी असेल बरं?
फार मोठी तळमळ असेल. आणि अर्जुनाला याचा अनुभव नाही का? अर्जुनाला याचा पूर्णपणे अनुभव आहे. जसं त्या युद्धामध्ये कोण मेला, नरवा का कुंजरवा असं म्हणतात की नाही, हत्ती मेला की मनुष्य मेला, असा विचार आला होता तेव्हा. पण मग त्या काय त्यांचं नाव कृपाचार्य ना, कृपाचार्य नाही, सॉरी, द्रोणाचार्य आहे का नाही. आणि त्यांना असं वाटलं होतं की नक्की कोण मेलाय, आपला शत्रू कोण आहे. म्हणजे शत्रूमध्ये आपला धर्मराज युधिष्ठिर, तो शत्रू जरी असेल पण सगळ्यात जास्त त्याच्यावरती माझा काय विश्वास आहे. कारण जीव गेला तरी तो मात्र अधर्म करणार नाही, खोटं मात्र बोलणार नाही. जसा त्या ठिकाणी त्या असणाऱ्या द्रोणाचार्यांचा त्या धर्मराज युधिष्ठिरावरती काय विश्वास होता, तसं या ठिकाणी अर्जुनाचा भगवंताच्या ठिकाणी पूर्ण विश्वास आहे. आणि म्हणून हा अर्जुन म्हणतो, देवा तू जर बोलत आहे त्या बोलण्यामध्ये कधी चूक होईल का? मग तुझं बोलणं कसं आहे, निक म्हणजे बरोबर आहे, निश्चयपूर्वक आहे, खरोखर ते व्यवस्थित बोलणं आहे, संगतनुसार बोलणं आहे. हा, म्हणून ते तर अर्जुन म्हणे निके म्हणजे खरोखर आहे, खरोखर आहे, चांगलं आहे, बरोबर आहे. देवा बोलते ते न चुके, देवा तुम्ही जे बोलतात ते मात्र अशा पद्धतीनं चुकण्यासारखं नाहीये. साचची खरोखर योग बळासी न तुके मनोबळ, म्हणजे योग बळासी न तुके म्हणजे योग सामर्थ्याशी न तुके मनोबळ, बरोबरी पावत नाही. मनाचं कितीही जरी त्या ठिकाणी बळ असेल तर त्या मनाच्या बळाबरोबर योगाचं बळ हे काय ठरतं, अधिक ठरतं. म्हणजे तुके म्हणजे त्याची तुलना जर केली, कायची तुलना केली, जसं आपण पाहतो की नाही, तुकेता तुलनेसी ब्रह्म तुकासी आला, म्हणजे तुकोबराची तुलना केली आहे का नाही. किंवा आपण नेहमी एक ओवी म्हणत असतो की मनुष्यासारखा दिसे तो मनुष्यासारखा दिसे, असं काहीतरी एक ओवी आपण नेहमी म्हणतो. आणि पाहता परब्रह्माचे कसे चोखाळोबाला, हे महत्वाचं आहे. तर त्या परब्रह्मा बरोबर त्याची जर कसोटी करून बघितली तर परब्रह्माच्या कसोटीला तुलनेला येतो का नाही, येतो त्या ठिकाणी. तसं या मनाला तुम्ही बाकीचं कितीही साधन करण्याचा प्रयत्न करून आणि त्याला समाधानी जर करण्याचा प्रयत्न केला, समाधानी होणार नाही. पण योगाने मात्र ते समाधानी होऊ शकतं, योगाने मात्र स्थिर होऊ शकतं. योग सामर्थ्याच्या पुढं आणि मनाचं बळ काय त्या ठिकाणी कमी पडतं. जसं आता मगाशी उदाहरण घेतलं का नाही, की त्या महवाताच्या हातामध्ये जर अंकुश असेल आणि त्या अंकुशाच्या माध्यमातून हत्ती किती बळकट असू द्या, तो त्याला आकाळला जातो की नाही, आकाळला जातो. तसं योग बळाच्या सामर्थ्याच्या पुढं आणि मनाचं बळ काय पडतं, कमी त्या ठिकाणी पडतं. म्हणजे ते आवाक्यात येतं. म्हणून साचची खरोखर बरोबर योग बळाशी न तुके मनोबळ, आणि अशा पद्धतीचं मनाचं बळ योग बळाच्या सामर्थ्याच्या पुढं मात्र टिकण्यासारखं नाही, टिकणारच नाही, टिकाव मात्र ते धरतच नाही. तरी तोच योग कैसा केवी जाणो आम्ही, येतुले दिवस याची मातू ही नेनो, म्हणून मना ते जी म्हणो अनावर. आता अर्जुन असं म्हणतो, काय म्हणतो, तरी तोच योग कैसा. आता देवा तू जो योग आम्हाला सांगतोय की नाही तो कसा आहे. कारण आपण आतापर्यंत आपले दादा एक गोष्ट नेहमी सांगतात, ते म्हणतात मोक्ष म्हणजे काय. आता लोकांना मोक्षाची व्याख्या कळत नाही. तर त्याला जर मोक्ष म्हटलं, आम्हाला मोक्ष मिळवायचा, अरे पण मोक्ष म्हणजे कशाबरोबर खावा लागतो, कोणत्या भाजीबरोबर खावा लागतो, आणि कसा असतो तो मोक्ष, कधी ऐकलाय नाही, फक्त एक शब्द आहे. आता त्या रस्त्याने चालतो का नाही, काही नाही, असं हॉटेलला नाव देऊन टाकतात मोक्ष. अरे पण ते हॉटेल काय आहे, ते मोक्ष काय आहे. अरे तुला मोक्ष जिन्नस तरी काही कळते का. कुठे काहीतरी कुठंतरी ऐकायचं आणि कुठे, आणि लोक येडी असतात, आणि कुठंतरी ऐकलं असतं कोणत्या तोंडून, आणि ते म्हणतात हा इथं मोक्ष बरं का, या मोक्षाला चला असं म्हणतात. अरे मोक्ष म्हणजे काय, तुला काय जिन्नस हे तरी कळते का आधी, आहे का नाही. तसं अर्जुन सुद्धा आता हे म्हणू लागलाय, आतापर्यंत कुठंतरी असं ऐकलंय आम्ही, आहे का नाही. तसं आता अर्जुन म्हणतोय तोच योग कैसा, आणि तो अर्जुन देवा तो योग सांगतो तो कसा आहे बरं. योग कशा बरोबर खातात, कसा दिसतो, कसा वागतोय, काय स्वरूप त्याचं कैसा
केवी जाणो आम्हाला काही माहित नाही, कधी जाणलंच नाही, आहे का नाही. हा योग नक्की काय असतो कधी आम्ही त्याला जाणलं सुद्धा नाही, आहे का नाही. आम्ही येतुले दिवस याची मातोय नेनो आणि आतापर्यंत आणि याच्याबद्दलची मात आम्ही गोष्ट कधी विचार कधी भाव कधी विषय कधी जाणला सुद्धा नाही. म्हणजे कुठपर्यंत आतापर्यंत म्हणजे कुठं बरं अगदी युद्धामध्ये आलोय आणि युद्धामध्ये आतापर्यंत आम्हाला तो काय आम्ही अशा पद्धतीनं ह्या हे सकळ कुळ देखून जो शोक उपला असे म्हणे हा सगळा शोक उत्पन्न झाला, अमुक झालं तमुक झालं, एवढं फक्त आम्हाला दिसत होतं. पण अशा पद्धतीचा हा काहीतरी योग असतो आणि योगाच्या माध्यमातून मन अशा पद्धतीनं स्वाधीन होत असतं, हे आत्तापर्यंत आम्हाला कधी काय कळालंच नाही. आम्ही येतुले दिवस याची मातोय नेणं आणि एवढ्या काळापासून आणि आम्ही याची मात गोष्ट विचार भाव कधी जाणलाच नाही, कधी माहितीच सुद्धा आम्हाला नाही. म्हणून मना ते जी म्हणो आणावर, म्हणून आमच्या मनाला त्या ठिकाणी काय हे होणं त्या ठिकाणी काय अनावर आहे, अशक्य आहे. म्हणून आम्ही त्या ठिकाणी म्हणत होतो. आम्हाला जर आधी ह्याच्यातलं काही जर माहिती असतं, एखाद्या गावाला आपल्याला माहिती आपण त्या गावाला जाऊन आलो असं जर असतं तर मग म्हणता आलं असतं तुम्ही काळजी करू नका आम्ही त्या गावाला जाऊन आलोय. पण आपण कधी त्या गावाला गेलोय नाही, त्या गावाचं कधी नाव ऐकलंय नाही, ते भारताच्या कोणत्या राज्यात आहे हे माहीत नाही, कसं जायचं रस्ता माहीत नाही, आतापर्यंत आम्हाला कोणी तो रस्ता सांगितलाय पण नाही आणि म्हणले जा या गावाला. अरे पण कसं काय जायचं आम्हाला तर माहिती पाहिजे ना. तसं अर्जुन या ठिकाणी काय म्हणतो की आतापर्यंत आम्हाला अशा पद्धतीचा योग माहिती नव्हता, म्हणून अशा पद्धतीने काय मनाला जी म्हणू अनावर आणि आमच्या मनाला त्या ठिकाणी काय ही गोष्ट अनावर आहे, अशक्य आहे. आम्ही असं आतापर्यंत त्या ठिकाणी म्हणत होतो आणि आम्हाला जर माहिती असला तर आम्ही म्हटलं असतो का असं सगळं, असं आम्ही मात्र म्हटलं नसतो. फार कठीण आहे आणि शक्य नाही आणि हे मन असं ताब्यात येईल का आणि हे शक्य कधी होईल का हे असं म्हटलं असतो का आम्ही म्हटलं नसतं. हे मन फार अनावर आहे, महावातू म्हणजे वारा कधी थांबलं तर थांबल का, माकडाला कधी समाधी होईल का असं म्हटलं असतं का आम्ही. हे मन कधीच ताब्यात येणार नाही असं म्हटलं असतं का, म्हटलं नसतं का. कारण आम्हाला जर त्याचं साधन जर कळत असलं तर आम्ही कायला म्हटलं असतो, म्हणजे आम्हाला साधनच माहिती नव्हतं. म्हणून आम्ही अशा आतापर्यंत त्या ठिकाणी हे फार अनावर आहे, हे फार अपरिहार्य आहे, फार कठीण आहे, फार साकडं आहे आणि हे न जुळण्यासारखं आहे आतापर्यंत म्हणत होतो. पण आता आम्हाला कळालं का हे मन आमच्या ताब्यात येऊ शकतं. म्हणून मना ते जी म्हणो अनावर आणि अशा पद्धतीनं आम्ही त्याला अनावर म्हणत होतो. साऱ्या जन्मात अनावर शब्दाची तर काय दिला बघा बरं 11 दिला ना, अजिंक्य म्हणत होतो. अनेक अर्थ लागू शकतात. असं चला पुढे बघा. हा आता अवघ्या जन्मा तुझेने प्रसादे पुरुषोत्तमा योग परिचयामा झाला आजी. बघा आता अर्जुन म्हणतोय हा आता अवघ्या जन्मा. देवा हा आता, हा म्हणजे काय, हा शब्दाने काय घ्यायचं बरं इथं. आता वरची अवतरणिका पाहिले तर हा शब्दाने काय घ्यायचं आता, हा योग आहे का नाही. अशा पद्धतीचा हा काय योग. आणि अवघ्या जन्माला आल्यापासून आहे का नाही, किंवा इथं साऱ्या जन्माला आल्यापासून आतापर्यंत आहे का नाही. आणि काय कधीच आम्हाला मात्र कळाला नाही, कोणी आम्हाला मात्र सांगितला नाही. आता सांगणारे भरपूर होऊन गेले. आता लोक रोज भारुडं नाथ महाराजांचं करतात की नाही. ते भारुडं करायला नाथ महाराजांना असं वाटलं की आता लोकांना असे अभंग लिवले आणि हे केलं तर काही कळत नाही, मग जरा थोडं वेगळं तयार करू, भारुडं केलं, अमुक केलं, तमुक केलं आणि लोकांनी तेच सांगायला सुरुवात केली. पण त्याच्यातलं सारतत्व कधी सांगितलं का, कधीच कळलं नाही. रोज आता बघतो ना काही साधक इकडं जाय तिकडं जाय आणि स्टेटस पण पाडतात आणि सगळं पण पाडतात आणि तिकडंच गुंतून बसल्यात आणि मग अशा पद्धतीने गुंतून बसल्याच्या नंतर त्याला हे कळेल का कधी. ते वरच्यावरच चालले ना, आतमध्ये खाली काय चाललंय हे जर त्यांना खोलवरचं जर कळत नसेल तर त्यांना अशा पद्धतीने हे सर्व जन्म निघून जाईल तरी कळेल का.
त्यांचं हुरग हुरम पंढरपूर अशा पद्धतीनं होऊ शकतं. पण कधी कधी आपण काय केलं पाहिजे, आता सुरुवातीला असं झालं की कीर्तन ऐकायचं आणि त्याच्यामध्ये असा एक विचार यायचा, ते म्हणले विचारसागरात हे सांगितलं, विचारसागरात ते सांगितलं. म्हणलं हा विचारसागर नक्की आहे तरी काय. आणि मग आळंदीला गेल्याच्या नंतर तिथं पाहिलं विचारसागर. म्हटलं छोटंच पुस्तक आहे, घेऊन येऊ घरी. पाहिलं, ते वाचायला सुरुवात केली. अहो ते डोक्यावरून जायचं. पण असं म्हणले प्रयत्न करा, नुसता प्रयत्न करत राहायचा. अहो कायचं काय कळालं, पण त्याच्यामध्ये आदर्श तयार झालं. आणि आदर्शाच्या माध्यमातून काय झालं, कृपा झाली संतांची. संत महात्मे भेटले, त्यांनी मार्गदर्शन केलं. एक स्वामीजी भेटले, ते म्हटले, फोनवरच अशी चर्चा झाली. ते म्हणले असा मोबाईल समोर ठेवायचा, त्याच्यावरती तो पाठ लावायचा आणि ग्रंथ पुढे ठेवायचा आणि बरोबर पांता अध्ययन करायचं, एक वेळ समजून घ्यायची. आणि काही कुठं तुम्हाला शंका जर आली तर फोन लावायचा, आम्ही तुमचं समाधान करू. त्यांच्याच कृपेनं कधी फोन लावायची वेळ आली नाही. डॉक्टर बाबा म्हणले तुम्हाला कधी वाटलं तर सांगत जा, हा फोन आमचा साधा आहे, बटनावाला फोन आहे. कधीच वेळ आली नाही, कधी मला शंकाच नाही आली. आणि आले तर आपले मिसाळ भेटलेच. मग चर्चा भरपूर झाली. त्याने फार मोकळं म्हणजे यांच्यापेक्षा त्यांनी एकदम सोप्या पद्धतीनं समजून सांगितलं. असं समाधान झालं आणि तो विचारसागर मग फार पक्काच झाला. पण मग मला असं म्हणायचंय, आपण त्याला धजलो ना, आपण त्याला प्रयत्न केला की नाही, मग त्या प्रयत्नाच्या माध्यमातून थांबलं का आता? अरे थांबला होता व्हिडिओ, थांबला होता जरा ना. हा थांबला होता. हो थांबलंच होतं. म्हणण्याचं तात्पर्य काय, मग ते जुळलं का नाही, ते शक्य झालं का नाही, ते मात्र जसं तिथं शक्य झालं का नाही, तसं आता अवघ्या जन्मा म्हणजे जन्मापासून काही जर हाताला जर काय आलंच नाही आणि कधी विचार कानावर पडलाच नाही, बरोबर की नाही, आणि पडला तर कधी समजून घेतलंच नाही, म्हणजे अवघा जन्म मग काय केला, व्यर्थ गेला का नाही, अवघा व्यर्थ गेला. पण आता अर्जुन ह्या ठिकाणी काय म्हणतो, आता अवघ्या जन्मा, आता ह्या साऱ्या जन्मात, सर्व जन्मामध्ये काय, तुझेनी प्रसादे पुरुषोत्तमा, हे तुझेनी प्रसादे, तुझा काय या ठिकाणी प्रसाद आहे. हा कोणता प्रसाद म्हणायचं, याला कृपा प्रसाद म्हणायचं. मला असं वाटतं त्या दिवशी एका पाठात बोलून गेलो की पुण्य वेगळं असतं आणि कृपा वेगळी असते. पुण्याच्या जोरावरती काय मिळू शकतं, ऐहिक दुर्मिळ भोगसत्ता आपल्याला मिळते. आणि ती का मिळते, कारण त्याचं नियमन करणारा कोणीतरी ईश्वर त्या ठिकाणी आहेच. मग जसं आपण त्या ठिकाणी पुण्य केलं, त्या पुण्याला फळ आहे का नाही, फळ त्या ठिकाणी आहेच आहे. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. मग त्याने आपल्याला लोक म्हणतात आम्हाला फार संपत्ती मिळाली, आम्हाला फार आयुष्य मिळालं, पूर्वी फार खाण्याचे आबळ होते, पण आता फार 2-3 टाइम खातो मस्तपैकी, टिचिते 5 बोटं तुपाते. हे सगळं जे आहे का नाही, याला म्हणायचं पुण्य. आणि कोण देवाचं पुण्य आहे का, देवाचं पुण्य वगैरे काय नाही, देव काय देत नाही. आणि देवाकडे देण्यासारखं पण काय नाही, फक्त देवाकडे काय नियमन करण्याचं काम त्या ठिकाणी आहे. जैसे ज्याचे कर्म, जसं कर्म आहे तसं तो त्याला फळ देतो. म्हणजे कोणाचं फळ आहे, ऐश्वर प्राप्त झालं, कोणामुळे झालं, आपल्यामुळे झालं, हे लक्षात घ्या. ऐश्वर प्राप्त झालं, ऐहिक दुर्मिळ भोगसत्ता प्राप्त झाली, आपल्यामुळे झाली. आणि आपल्याला परमार्थ करावा अशी इच्छा निर्माण झाली आणि परमार्थाला लागलो, तर याला पुण्य नाही म्हणायचं, आता याला म्हणायची कृपा, याला म्हणायची कृपा. आणि आज अर्जुनाला सगळं मिळावं, हे सगळं राज्य मिळावं, असं आहे का, मला मुक्त कशाने होता येईल, असा भाव अंतःकरणामध्ये निर्माण झाला. आणि त्याविषयी भगवंत विचार करून सांगत आहे, हेच खरी काय कृपा आहे. आणि त्या पद्धतीनं अर्जुन म्हणतो तुझ्याने प्रसादे, तुझ्या प्रसादे नाही, तुझ्या कृपा प्रसादाने. आणि पुरुषोत्तमा, पुरुषामध्ये कोण, तू त्या ठिकाणी कोण आहे, उत्तम त्या ठिकाणी आहे. म्हणजेच खरं पाहायला गेलं तर इथं सगळेच कोण आहे, पुरुष नाही, इथं सगळे पुरुष नाही. पुरुष काय आहे, फक्त एक परमात्मा त्या ठिकाणी पुरुष आहे. मग आपण कोण आहे, आपण आहे प्रकृती. आपण जीव भावाला आलो का नाही, आपण जीव भावाला आहे. जीव भावाने असते ती कोण असते, प्रकृती स्वरूपाची असते. आणि परमात्माच त्या ठिकाणी कोण असतो, पुरुष त्या ठिकाणी असतो. म्हणून दादा नेहमी सांगतात, आपण आता त्या भागवत कथा सुरू असते ना, तिथं काय असतं, तिथं ते लग्न असतं, शेवटच्या दिवशी भगवंताचं लग्न असतं त्या ठिकाणी, बरोबर की नाही. आपण जातो लग्नाला, आहेर वगैरे घेऊन, पाकिट वगैरे असे मस्तपैकी वाटलेले असतात. आणि त्याच्यात भाऊदादा काय सांगत असतात, इथं काय
परमात्माच पुरुष आहे आणि आपण सगळ्या कोणी गोपी आहोत, आहे का नाही. आणि ह्या काय परमात्म्याचं ह्या गोपीचं वृत्तीचं ह्या ठिकाणी काय होत असतं, ऐक्य होत असतं. म्हणून अशा पद्धतीनं हा जो पुरुष सांगत हा कोण आहे, परमात्मा महापुरुष 15व्या अध्यायाप्रमाणे असा असणारा हा कोण आहे, पुरुषोत्तम, पुरुषामध्ये असणारा हा परमात्मा उत्तम त्या ठिकाणी आहे. आणि योग परिचय आम्हा झाला आजी, आणि असा असणारा तो उत्तम पुरुषामध्ये असणारा परम पुरुष आहे. आणि तुझ्या कृपा प्रसादाने अशा पद्धतीचा योग आणि त्या योगाचा परिचय आम्हा झाला आज, आणि अशा पद्धतीनं तो परिचय आज आम्हाला तुझ्या कृपा प्रसादाने मात्र प्राप्त झालेला आहे, असा सरळ अर्थ होतो. वाचा, आता किती वेळ राहिलाय, आला होता वेळ होता आला, थोडं वाचा फक्त, थोडा अर्थ पाहू, नाही तर मग सरळ अर्थ हे करू, उद्याला वाटलं तर पाहू, होणार नाही आज काहीच. बोला. अर्जुन उवाच अयति श्रद्धयोपेतो योगाचलित मानस अप्राप्य योग संसिद्धी कामगतिं कृष्ण गच्छति कच्चिन्नो भय विभ्रष्ट छिन्नाभ्रमिव नश्यति अप्रतिष्ठो महाभावो विमूढो ब्रह्मणः पथि एतन्मे संशयं कृष्ण छेतुमर्हस्य शेषतः त्वदन्य संशयशास्य चेता न ह्युपपद्यते. अर्जुन उवाच आयति श्रद्ध योपेतो योगाचलित मानसः अप्राप्य योग संसिद्धि काम गतिम कृष्ण गच्छति कच्छिन्नो भय विभ्रष्ट छिन्न भ्रूमिव नश्यति अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्राह्मण पति यतन्मे संशयं कृष्ण छेत्तमर्हसि शेषत तदन्य संशयशास्य छेतो न ह्युपपद्यते. अजून कोणाला वाचायचं का, वाचा बरं. तिन्ही वाचू दे का सगळे, काय कसं असायचं. वाचा वाचा वाचा, थोडं हे पण वाचता आलं पाहिजे. वाचा. अर्जुन उवाच अयति श्रद्धयोपेतो योगाचलति मानसा अप्राप्य योग संसिद्धि कागति कृष्ण गच्छति कच्चिन्नो भय विभ्रष्ट छिन्ना भ्रमिव नश्यति अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्रह्मण पथि एतन्मे संशया कृष्ण चेतुमर्हस शेषता तदन्य संशयसास्य चेतान्युपपद्यते. श्लोक टीका श्री ज्ञानोबा श्री तुकाराम. चला थोडं पाहू सरळ अर्थ, मग बाकीचा आता उद्या विस्तार होईल त्याचा. श्रद्धा आहे नव्हे यत्न योगातून चळूनी जो मुकला योग सिद्धीस जाये कोण्या गतीस जो. या ठिकाणी आता अर्जुनाने काय केलेली आहे, शंका केलेली आहे. काय शंका केलेली अर्जुनाने, तर त्या ठिकाणी अर्जुन म्हणत आहे की श्रद्धा आहे त्याच्या ठिकाणी, तो जो साधक आहे ना त्याच्या ठिकाणी काय श्रद्धा. आता श्रद्धेचा अर्थ काय होतो, जसं आपण समाधी षटक पाहतो त्याच्यामध्ये श्रद्धा शब्दाचा काय अर्थ आलेला आहे की गुरुवचन आणि शास्त्रवचन या ठिकाणी काय विश्वास असणं, त्याला श्रद्धा असं म्हटलं जातं. तर अशी असणारी श्रद्धा आहे, पण काय नव्हे यत्न प्रयत्न मात्र त्याच्या ठिकाणी नाही, किंवा ते प्रयत्न कमी पडतात त्याच्या ठिकाणी. बर मग योगातून चळून जो, आणि अशा पद्धतीनं त्याला त्या ठिकाणी योगातून चळून अस्थिर होतो, किंवा योगामध्ये तो राहत नाही, किंवा योगामध्ये टिकण्याचा प्रयत्न सुद्धा त्याच्याकडून होत नाही. म्हणजे मग श्रद्धा आहे की नाही, पण प्रयत्न कमी पडतात. आणि अशा पद्धतीनं काय होतं, योगातून त्या ठिकाणी चळून जो, आणि त्या योगातून मात्र तो अस्थिर होतो, योगातून बाजूला होतो, योगात कमी पडतो. मग आता काय होतं, मुकला योग सिद्धीस, आणि अशा पद्धतीची जो योग सिद्धी आहे त्याला तो काय करतो, मुकला जातो, दुरावला जातो.
मग अशा पद्धतीनं तो योग सिद्धीला प्राप्त जर झाला नाही, मग जाई कोण्या गती सण, अशा पद्धतीचं त्याचं शरीर पडलं, मग तो कोणत्या गतीत जातो आता काळजीच लागणं आपल्याला, का आपल्या मनाजोगच. आता आपलं शरीर पाडायला येणार आहे कधीतरी, म्हाताऱ्याचंच येतं नाही तरण्याचं येत नाही असं नाही, कोणाचे कुठं संपतीन हे सांगू शकत नाही. म्हणजे मग आता त्या अर्जुनाने बघा आता किती भारी शंका केली. आता म्हणे श्रद्धा आहेचे, श्रद्धेला तोटा आहे का? श्रद्धेला तोटा नाही, श्रद्धा आहेचे, पण त्याचे प्रयत्न कमी पडतात ना. आपण शंका करतोय. मग आता आपलं प्रतिनिधित्व करतो ना त्या ठिकाणी, आहे का नाही. पंढरपूरला जायचं हो, फार मनामध्ये भाव आहे, काय करू, जायची फार इच्छा होते हो, पण काय करावं, बाकीच्या गोष्टी मला उरकत नाही, बाकीच्या गोष्टी भरपूर आहे माझ्या मागं, माझे प्रयत्न कमी पडतात हो, आहे का नाही. पंढरपूरला जाण्याची श्रद्धा आहे, पण काय करावं, सगळी तयारी करतो पण थोडं कमी पडतं, म्हणजे प्रयत्न कमीच पडले का नाही. हा म्हणजे मग आहे, श्रद्धा आहे भरपूर आहे, पण नवे प्रयत्न, नवे प्रयत्न मात्र त्या ठिकाणी कमी पडतात. मग योगातूनही चढून जो आणि योगातून भ्रष्ट झाला, बाजूला होतो, अस्थिर होतो, एक सारखा त्या ठिकाणी टिकत नाही. अशा पद्धतीनं त्या योगालाच काय करतो, मुकला जातो. आणि अशा पद्धतीने योगाला मुकला योग सिद्धीला जाय कोण्या गतीस. आता तो कोणत्या गतीला जाईल, गाढव होईल, कुत्रा होईल, मांजर होईल, काय होईल नक्की, त्याचं पुढं काय होतंय, असा अर्जुनाने या ठिकाणी काय महत्वाचा प्रश्न केला. पुढे पहा, उद्या होईल याचा विस्तार काय सांगतो, आज थोडा सरळ पहा. काय तो उभय भ्रष्ट ब्रह्म मार्गे भुलो निया, नाश पावे निराधार फुटलेल्या ढगाप्रमाणे. मग अर्जुन म्हणतो असं होईल का देवा, काय तो उभय भ्रष्ट ब्रह्म मार्गी भुलून या. आता तो उभय भ्रष्ट, उभय म्हणजे दोन युगल, आपण म्हणतो की नाही, तुकोबऱ्या म्हणतात की नाही, देव न संसार तुका दोहीकडे चोर. तसं आता हा योग सिद्धीला चुकला, म्हणजे मग याला संसार आहे का, म्हणजे मग संसार पण नाही, मग याला मोक्ष आहे का, याला मोक्ष पण नाही. कारण मार्गाला तर लागलाय का नाही, आणि घर तर सोडून आलंय, आणि पुढं पंढरपूरही लांब राहिले, आणि घरही आपले लांब राहिले, आणि हा कुठे मधी डुबते राहू, आहे का नाही, अशी अवस्था झाली. आता त्याची काय गती होईल हो, तो पंढरपूरला जाईल का घरी जाईल आपल्या, कुणी का जाईल, का इथंच आता राहील कायमस्वरूपी, नक्की होईल काय. म्हणे कसं, जसं आकाशामध्ये ढग पाहतोय की नाही, मग ते ढग पाहतो, ढग काय करतात, खाली जमिनीचा आधार धरतात का वरती आकाशात जाऊन चिकटतात, काय करतात, ते वर आकाशातही नाही खाली जमिनीवर पण नाही, ते तसे मध्येच अडकून राहतात, आहे का नाही, मध्येच त्या ठिकाणी असतात. तशी तर याची अवस्था होत नाही ना, झुलत्या पुलाप्रमाणे एकटाच, त्याला कोणी आधार नाही, कोणी काही नाही, अशी काही त्याची अवस्था होते का. असं म्हणतो काय तो उभय भ्रष्ट, आणि उभय म्हणजे संसारापासून किंवा परमार्थापासून मोक्षापासून भ्रष्ट होऊन ब्रह्ममार्गे भुलून या, आणि त्या ब्रह्ममार्गाला, स्वरूपाला, प्राप्तीला, मोक्षाला अशा पद्धतीनं भुलला, आणि मग नाश पावे निराधार फुटलेल्या ढगाप्रमाणे. आणि निराधार, आधार रहित असणारे ढग एक नाही, फुटलेले, विरळलेले, पातळ झालेले ढग, त्याप्रमाणे अशा पद्धतीचा त्याचा नाश पावतो का, असं काय होतं व त्याचं नक्की, असा प्रश्न केला. त्याच्यानंतर माझा संशय हा कृष्णा तुची फेडी मुळातुनी, फेडील अशी दुजा कोणी न दिसेची तुझ्या विन. माझा संशय हा कृष्णा, हे कृष्णा अशा पद्धतीचा माझा संशय आहे, आणि हा जो संशय आहे तो संशय तुची फेडी मुळातून, आणि तूच त्याला काय करशील, फेडशील, त्याचं निराकरण करशील, त्याच्याविषयी तू समजून सांगशील, आमचं तूच त्या ठिकाणी काय करशील, समाधान अशा पद्धतीनं करशील. फेडील अशी दुजा कोणी, आणि तुझ्या वाचून माझा हा संशय दुसरा कोण फेडणार आहे का, दुसरा संशय कोणी घालवणारा आहे का. मला या जगामध्ये तुझ्या वाचून दुसरा संशय फेडणारा कोणी दिसत नाही का. तू आमचा, तू गुरु बंधू पिता, तू आमची इष्ट देवता, तू सदा रक्षिता आपुदे आमुते, आमचं रक्षण करणार आहे. तुला साऱ्याची काळजी, जशी आईला साऱ्याची काळजी असते की नाही, अवगुणी जरी झाले ओंगाळ करावा सांभाळ लागे त्याचा, किती अवगुणी झाला, किती ओंगाळ झाला, पण ती आई जशी सांभाळ करते की नाही, आईशी कळवळ्याशी जाते, करीला अभावीनं प्रीती. मला असं वाटतं ते कोणाला म्हणण्यापेक्षा मला तुला म्हणा वाटतं, आणि म्हणून माझी सगळी काळजी कोणाला आहे, तुला आहे. म्हणून देवा मला असं वाटतं तुझ्या वाचून कोणाकडे गेलो ना, कोणी माझं समाधान करणार नाही, तूच समाधान करशील. म्हणून फेडीला अशी दुजा कोणी, आणि अशा पद्धतीचं ह्या जो संशय
तू फेडणार. दुसरा कोणी आहे का? न दिसेचे तुझ्या विन, आणि तुझ्या वाचून मला ह्या जगामध्ये कोणी दिसत नाही, मला फक्त मात्र तूच दिसतो. मग मला आता तुला हेच विचारायचं आहे का मग अशा पद्धतीनं श्रद्धा आहेच आहे, पण प्रयत्न मात्र कमी पडत आहे त्याचा, आणि प्रयत्न कमी पडल्यामुळं योगातून भ्रष्ट होतो, योगाला मुकला जातो. मग अशा पद्धतीनं त्याची काय गती होते? म्हणजे तो ढगाप्रमाणे वरही नाही, खाली नाही, पुढे नाही, मागे नाही, मोक्षही नाही, संसार नाही, नक्की त्याची काय गती होते? असा मला त्या ठिकाणी काय संशय आहे. आणि अशा पद्धतीचा जो संशय आहे त्या संशयाचं काय करावं आमचं आता तुम्ही उद्याला काय करा, समाधान करा. आता आपण वेळ झाला थांबून घेऊ. पुंडलिक वरद हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. राधे राधे.